अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंद मिशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ बसून वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा। आजच्या या प्रवचन सेवेमध्ये उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून हे ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं आहे। चौथ्या अध्यायातील 36वा श्लोक या ठिकाणी सुरू झालेला आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। त्या उपदेशामध्ये भगवंतांनी ज्ञानाचं महात्म्य सांगितलं आणि मग ते ज्ञान कुठे प्राप्त होईल त्याचा उपाय भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात। ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये मोह राहत नाही, अशा प्रकारचं ते दिव्य ज्ञान आहे। परंतु अर्जुनाने सांगितलं ठीक आहे, मला ज्ञान झालं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, पण ते ज्ञान झालं तरी मला तुम्ही आता युद्ध करायला लावताय आणि युद्ध करत असताना माझ्या हातून भीष्माचार्यांचा वध होईल, द्रोणाचार्यांचा वध होईल, गुरूंना मारण्याचं पाप माझ्या डोक्यावर येईल, किंबहुना या कुळामध्ये पुढे कोणी शिल्लक राहिलं नाही, त्याच्यामुळे वर्णसंकर होईल, कुलक्षय होईल। ही सगळी पाप अर्जुनाने मागे भगवंताला सांगितली काय काय होईल ते। देवाला अर्जुन म्हणतात बाबा तुम्ही हे सगळं म्हणताय खरं, परंतु हे सगळी पाप होतील ना। आणि पाप म्हटल्यानंतर अर्जुन हा पाप भिरू आहे, त्याला पाप नको आहे, बाकीचं सगळं त्याला चालतं। आपण मागे अर्जुनाचं चरित्र पाहून आलो। स्वर्गात गेलेला असताना उर्वशी अर्जुनाकडे गेलेली असताना अर्जुनाने सांगितलं मला शाप परवडेल पण मला पाप परवडणार नाही। उर्वशीने शाप दिला, तू त्या ठिकाणी नपुसक होशील। अर्जुन म्हटला चालेल पण मी पाप करू शकत नाही। पाप भिरू होता, पापाला खूप घाबरत होता। तेव्हा देवाच्या मनात असं आलं की अर्जुनाला कदाचित वाटेल बाबा हे पुढे होणार हे सगळं पाप आहे, त्या पापातून मला कोण तारून नेईल, तुमचं हे ज्ञान पापातून तारून नेईल का? किंवा आपण काल असाही विचार सांगितला की आम्ही अज्ञानी आहोत, आम्ही पापी आहोत, आम्ही ज्ञानाचे अधिकारी आहोत का? तेव्हा भगवान परमात्मा त्याचं उत्तर देतात अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि। अपि चेत जरी असशील तरी सर्वेभ्य पापेभ्य पापकृत्तमः सर्व पाप्यामध्ये तू पापी असशील तरी काय होईल? ज्ञानप्लवेन एव ज्ञानरूपी नौकेच्या द्वारे सर्वं वृजिनं तरिष्यसि संतरिष्यसि सगळ्या पापातून तू ज्ञान नौकेच्या द्वारे सम्यक प्रकारे योग्य प्रकारे तरून जाशील, असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे। भगवान परमात्मा अर्जुनाला ज्ञानाचं सामर्थ्य सांगतात। ज्ञानामध्ये किती मोठं सामर्थ्य आहे तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय तत्वज्ञानामध्ये निराशावाद सांगितलेला नाही। कोणी किती पापी असला किती दुराचारी असला तरी त्याचाही उद्धार होऊ शकतो, फक्त त्याला त्या पापाचा पश्चाताप झाला पाहिजे। जगामध्ये पापी नाही असं जगात कोणीच नाही, काही ना काही पाप माणसाकडून होतच असतं।
जाणून होतं काही, न जाणता होता. सहज रस्त्याने तुम्ही चालले, किडा मुंगीत रगडली जाते, काय होतं? पाप होतं. ज्ञान तुकाराम महाराजांनी तर असं म्हटलंय, दुसरे ते पाप देहबुद्धी. मी देह आहे असं मानणं याच्याकरता, याच्यासारखं पाप नाही. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, येऊनिया पाठी थापटती. मी देह असं म्हटला की कोटी ब्रह्म हत्या येतात आणि त्याच्या डोक्यावर येऊन बसतात. आता बोला, पापीच नाही जगामध्ये असा फार विरळा कोणीतरी आहे. म्हणून भगवान परमात्म्याने आपला भागवत धर्म असेल, भक्ती असेल, ज्ञान असेल, गीता असेल, ही कशा करताय? सर्वांच्या करताय. भगवान 9व्या अध्यायात सांगतात, अपिचेतसु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेवस्य मंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमचे अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. आपण गोष्ट सांगितली होती, नदीला पूर आलेला होता. 2-4 लोक नदीमध्ये आंघोळ करायला गेले, एकाला पोहता येत नव्हतं, पाय घसरला आणि गेला. बाकीच्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण वाचलाच नाही. मग हे 2-3 गावात आले, म्हणायला लागले, अहो भाऊसाहेब आमच्याबरोबर आंघोळीला आले, पाय घसरला, पडले आणि वाहत गेले, मेले, त्यांचं शरीरसुद्धा आम्हाला सापडलं नाही. म्हणून गावातले लोक सगळे हळहळ करायला लागले. म्हटले काहीच नसलं तरी कमीत कमी आपण त्यांचा सगळा विधी तरी करू. म्हणून त्याचा दावा ठेवला नदीच्याच किनाऱ्यावर. पण हा जो खाली वाहत गेला होता, तो खाली गेल्यानंतर त्याला झाडाची मुळी सापडली. काठावर आला, काठावर चांगलं घर होतं, त्याने औषध उपचार केले, 5-6 दिवसात चांगला बरा झाला. म्हटला मी आता माझ्या घरी जातो. म्हटले कशाने जाणार? नाही नाही, नदीनेच जातो म्हटलं. आणि बरोबर 10व्याच्या दिवशी आला. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. तसा एखादा आधी खूप दुराचारी असेल पण त्याला ज्ञानरूपी नौका सापडली. आधी खूप दुराचारी असेल, त्याला भगवंताची भक्तिरूपी नौका सापडली. इथे ज्ञानाचं महत्त्व चाललंय. ज्ञान प्लवेन एव म्हटले. प्लव म्हणजे नौका. किती जरी पापी, भगवान परमात्मा म्हणतात, अपिचेदशी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमा. पापकृत्तमा म्हटलंय. एक पापकृत, एक पापकृत्तर आणि पापकृत्तम. म्हणजे जगातले सगळे पापी आहेत, त्यातले 3 पापी निवडले. 1 नंबरचा पापी, 2 नंबरचा पापी, 3 नंबरचा पापी. त्यातला जो 1 नंबरचा आहे, पापातला पापी, भगवान म्हणतात असू दे, असा जरी पापी असशील तरी तू घाबरू नकोस. तुला त्या पापाचा पश्चाताप होऊ दे आणि तू श्रीगुरूंच्याकडे जाऊन हे ज्ञान संपादन कर. हे ज्ञान जर तू संपादन केलंस तर अपिचेदशी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव व्रजिनं समतरिष्यसि. ज्ञानरूपी नौकेमध्ये जशी नाव असते, त्या नावेमध्ये जर आपण बसलो तर पूर किती जरी आलेला असला तरी आपल्याला पुराच्या बुडण्याची भीती नाही. पाणी किती जरी आलेलं असलं तरी आपल्याला पाणी लागत नाही. ज्ञानाला उपमा दिली नावेची. जसं नाव पाण्यात असून सुद्धा तो मनुष्य पाण्यापासून अलिप्त राहतो, तसं ज्ञान हे नौकेसारखं आहे. संसारात मनुष्य असला तरी त्या संसारातल्या पापपुण्यातून तो अलिप्त राहतो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा. इथे सर्वम व्रजिनम म्हटलंय. व्रजिनम म्हणजे पाप आणि सर्व त्याच्यामध्ये पुण्य घ्यायचं बरं का. जसं पाप हे माणसाला बांधणार आहे, पाप हे माणसाला जन्म घ्यायला लावणार आहे, तसं पुण्यसुद्धा माणसाला जन्म घ्यायला लावणार आहे. म्हणून जे सकाम पुण्य असेल त्याला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी पापच म्हटलंय. पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. पापात्मक पाप असेल तर तो नरकाला जातो
आता पाप शब्दाचा अर्थ काय आपल्याला माहिती आहे, शास्त्राच्या विरुद्ध वागणं, त्याला वागल्यानंतर जे काही होतं त्याला म्हणायचं पाप. खोटं बोलणं असेल, वाईट भक्षण करणं असेल, वाईट करणं असेल, ही काही पाप आहेत, काही उपपाप आहेत, काही महापाप आहेत. महापाप सांगितली, ब्रह्महत्या, सुरापानम, स्थेयम, गुरुवांगनागमा, महंती पातकानी आहू, संसर्गैश्च तै सहा. चोरी करणं असेल, व्यभिचार करणं असेल, महापाप सांगितली. यांच्या सहवासात जो राहतो तो महापापी. आणखी अशी किती पाप केलेला असला त्याला पश्चाताप झालेला असला पाहिजे. आणि त्याला जर ज्ञानरूपी नौका मिळाली, श्रीगुरूंचा आश्रय त्याने केला, तर भगवान म्हणतात पापातूनही मुक्त होतो आणि पुण्याच्या अभिमानातूनही तो मुक्त होतो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील. पापी होते पण संतांच्या सहवासात आले, संतांनी त्यांना ज्ञान दिलं किंवा देवाचं नाम दिलं आणि त्यांचा उद्धार झाला. पहिलं उदाहरण वाल्या कोळ्याचं. वाट पाडा तो कोळीकू, नाम स्मरे वाल्मिकू. तो नामे पावन तिन्ही लोकू, निज सुखे निवाला. किती पाप केलं होतं. तो म्हणायचा माझ्या पापाची गंताच नाही. नारद महर्षींना म्हटला. आमचे गुरुवारी सांगत असतात, जशी बाई वांगे बटाटे कापते त्यावेळेस तिला काय वाटतं का भाजी करताना? काही वाटत नाही. तसं त्यांनी माणसं केली होती. 7 रांजण भरले होते आणि तेही ज्याच्या घरात जानवं जर असेल तर मग मोहरी एवढा खडा टाकायचा. बिगर जानवेचे किती मारले असतील काय माहिती नाही. असे 7 रांजण भरले. पण असं असताना सुद्धा नारद महर्षींचा सहवास प्राप्त झाला, श्रीगुरूंचा सहवास प्राप्त झाला. कोळी याची कीर्ती वाढली, गहन केले रामायण रामा आधी. म्हणून सर्वम ज्ञान प्लवे नैव. आता ज्ञान घ्या, नाम घ्या, एकच आहे, लक्षात ठेवा. भक्ती आणि ज्ञान याच्यामध्ये संत भेद करत नाहीत. हेची भक्ती, हेची ज्ञान, एक विठ्ठलची जाण, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून सर्वम ज्ञान प्लवे नैव वृजिनम सम तरिष्यशी, सम्यक तरिष्यशी म्हटलेले आहे. म्हणजे पुन्हा कधीही माणसाला त्या संशय निर्माण होत नाही, बंध निर्माण होत नाही, मृत्यूचं भय त्याला कधी प्राप्त होत नाही. पापातला पापी असला तरीसुद्धा त्याचा उद्धार ज्ञानाच्या द्वारे होतो. म्हणून भगवान म्हणतात ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञान यज्ञ काय आहे? श्रेष्ठ आहे. ज्ञानोबारांनी याच्यावर काय लिहिले बघा, 172 ओवी. जरी कल्मशांचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊनी अससी. असू दे. ज्ञानोबाराय म्हणतात किती मोठा. जरी कल्मशाचा आगरू, कल्मश म्हणजे पाप आणि आगर म्हणजे खान. तू जरी पापाची खान असशील, सगळ्या जगातली पापं जरी तुझ्या ठिकाणी वास करून राहत असतील तरी कल्मशाचा आगरू, पुन्हा तू भ्रांतीचा सागरू, भ्रांतीचा तू सागर असशील. नुसती भ्रांती तुझ्या ठिकाणी नाही, भ्रांतीचा काय केला? सागर. आणि व्यामोहाचा डोंगर होऊन असची, आणि व्यामोहाचा विशेष मोह जो आहे त्याचा डोंगर जरी तू असशील, असू दे, ये. असं म्हणू नको मी ज्ञानेश्वरी कशी वाचू, असं म्हणू नको मी प्रवचन कसं ऐकू, असं म्हणू नको मी कीर्तन कसं ऐकू, भक्ती कशी करू, ज्ञान कसं काही नाही. तुला आता सुद्धा संधी आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. हो, तुकाराम महाराज म्हणतात मागील केले ते अवघेची वावो, तुझं जमान आम्ही आहो म्हणतात. तुला मी आम्ही जमान आहे तुला. फक्त आता मागचं करत बसू नको. आता भगवंताचं चिंतन कर, आता ज्ञान संपादन कर. व्यामोहा, भगवंत येथे ज्ञानोबारायांनी पापाला आगराची उपमा दिली. पापाचा आगर आणि भ्रांतीचा सागर. भ्रांती म्हणजे काय? आपण अनेक वेळेला त्या ठिकाणी चिंतन करून आलो. भ्रांती म्हणजे जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी पाहणं, याला म्हणायचं भ्रम किंवा भ्रांती. भ्रांती ते पाहे आसारता.
आणि सार ते तत्वता होऊनी जायचे. असार आहे भ्रांती. सारा सार देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाहे असारता. भ्रांती म्हणजे असार आहे. आसार असलेला परमात्मा, अनात्मा जो आहे तो आत्मा वाटणं यालाच म्हणायचं भ्रांती. मी देह आहे असं वाटणं भ्रांती. आणि मग ही भ्रांतीच पुढे मोहाचं रूप धारण करते, विशेष मोहाचं रूप धारण करते. अर्जुनाला 2 प्रकारचा मोह झाला होता, आपण चिंतन करून आलो. एक साधारण मोह आणि एक असाधारण मोह. साधारण मोह सगळ्यांना असतो तो मोह, अर्जुनालाही होता, मी देह आहे. आणि असाधारण मोह म्हणजे आपल्या कर्तव्याविषयी माणसाला मोह होतो. असतं कर्तव्य पण त्याला ते अकर्तव्य वाटायला लागतं, असतं कर्म पण त्याला ते अकर्म वाटायला लागतं. हा सुद्धा मोह आहे, विशेष मोह आहे. अर्जुनाला मोह झाला होता, स्वदेहा नाम अर्जुनू, परदेहा नाम स्वजनू, आणि युद्धा नाम मलिनू पापाचारू. स्वतः अर्जुन स्वतःला देह मानायला लागला, अर्जुन मानायला लागला. देह म्हणजे मीच. बरं, हे सगळे देह संबंधी आहेत माझे, ह्याला म्हणायचं व्यामोह. भीष्माचार्य माझे, द्रोणाचार्य माझे, हे सगळे माझे. आणि मग तो मोहच आणखीन विशेष रूप धारण केलं. हे सगळे मरतील, मी यांना मारणारा, मला पाप लागेल, मला दुःख लागेल असा शोक करू लागला. युद्ध हे अर्जुनाचं क्षत्रियाचं कर्म असताना सुद्धा ते त्याला विकर्म वाटू लागलं, वाईट कर्म वाटू लागलं. आणि आपल्या कर्मापासून तो परान्मुख होऊ लागला. म्हणून व्यामोह निर्माण झाला. व्यामोहाचिया शेजे, बळिया अविद्या निद्रित होईजे, मग दुःख स्वप्न हा भोगीजे, जन्म मृत्यूचे. ज्ञानोबाराय सांगतात, हा झोपतो कुठं? व्यामोहाच्या शेजेवर. झोप कोणती लागते? अविद्येची. आणि मग दुःस्वप्न कोणतं भोगतो? जन्म मृत्यूचं. मी जन्मणार आहे, मी मरणार आहे, हे सगळं स्वप्न आहे, हे दुःस्वप्न. पण असं जरी असलं तरी जाऊ दे, अर्जुनाला भगवान म्हणतात असू दे, हे सगळं तुझ्या ठिकाणी आहे. तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातू न धरिशी चित्ती. तू भ्रमलेपणे अहंकृती याशी घातू न धरिशी चित्ती, तरी सांगे काय हे होती चिरंतन. भगवान अर्जुनाला म्हणतात, तू भ्रमाने म्हणतोयस की मी यांना मारलं तर मला पाप लागेल, मी यांना मारणार नाही, पण सांग मला, तू नाही मारलं तर हे चिरंतन आहेत का? की तू एक वधिता आणि सकळ लोक हा मरता, ऐसी भ्रांती झने चित्ता येवो देशी. आणि तू एक त्या ठिकाणी वधता, वध करणारा, मी वध करणार आहे, आणि सकळ लोक हे मरता, हे सकळ लोक मरणारे आहेत. ऐशी भ्रांती झनी चित्ता येवो देशी. भगवान म्हणतात अशी भ्रांती तुला होईल, तू भ्रांतीचा सागर आहेस मला माहिती आहे, पण येऊ देऊ नकोस. पण असं जरी असलं किंवा मोह झालेला असला, अर्जुनाला फार मोह झालेला होता. अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणतात, तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचारी ना धर्म आहे झडकरी पुरुषोत्तमा सांगी वेगी. किंवा आम्हा काय उचित ते पाहता नस पुरे येत, जे मोहे येन चित्त व्याकुळ माझे. देवा मज तैसे जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हित आपुले तेही नेणे. भ्रांती झाल्यानंतर, मोह झाल्यानंतर माणसाची स्थिती कशी होऊन जाते? त्याला हित काय कळत नाही, अनहित काय कळत नाही, भ्रमात तो असतो. त्याला आपलं त्या ठिकाणी आपलं परका हा भाव निर्माण होतो, आणि मग ही भ्रांती मोह सुखदुःख निर्माण करतात. पाप असतं आणि पापामुळे हे सगळं होत असतं. अज्ञान असतं, अज्ञानामुळे पाप, पापामुळे भ्रम, भ्रमामुळे आणखीन सगळं मोह. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा भगवान म्हणतात असू दे, एवढं जरी असेल तरी तू श्रीगुरूंच्याकडे जा, माझं चिंतन कर. आणि जर तुला ज्ञान झालं, माझं चिंतन करता करता, किंवा श्रीगुरूंनी तुला ज्ञान सांगितलं, त्यांनी जर कृपा केली तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गा थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. ज्ञानशक्तीचे निपाडे, त्यांनी जर तुला ज्ञानशक्ती दिली
तर त्या ज्ञानशक्तीच्या तुलनेने, त्या ज्ञानशक्तीच्या बरोबरीने, ज्ञानशक्तीचे पाडे हे अवघेची गा थोकडे. किती भ्रांतीचा डोंगर असू द्या, व्यामोहाचा सागर असू द्या, भ्रांतीचा सागर असू द्या, व्यामोहाचा डोंगर असू द्या, किंवा पापाचा आगर असू द्या, कितीही असलं सगळं, पण ज्ञानशक्ती आहे ती, काही सामान्य शक्ती नाही. जसं भगवान प्रभू रामचंद्रांचा एकच बाण किती हजारो सैनिक असले तरी त्या सगळ्यांना काय करत होता? पराभूत होत होता. अमोघ असा बाण होता. तसं हे ज्ञानशक्ती आहे. ही ज्ञानाची शक्ती अशी आहे की ज्ञान झालं, किती 700 वर्षापूर्वीचा अंधार एका घरामध्ये होता आणि एक दिवा त्याच्यामध्ये नेला. दिवा नेल्याबरोबर 700 वर्षापूर्वीचा अंधकार जायला किती वेळ लागतो? कमीत कमी 200 वर्ष तरी लागली पाहिजे ना. 700 वर्षाचा अंधार होतो आणि एवढा अंधार आहे आणि एवढासा तुमचा दिवा काय करेल? किती असू द्या, दिवाचं जाऊ द्या, या सगळ्या जगामध्ये जिकडे तिकडे अंधारच अंधार असतो. सकाळी फक्त सूर्य भगवान येतात, पूर्व दिशेच्या रावळी उदय येताची सूर्य दिवाळी, येरा दिशाई ती काळी काळीमा नाही, सगळ्या दिशा गेल्या. प्रकाश प्रकाश आहे, तो सूर्याचा प्रकाश आहे, त्या सूर्याला ज्याचा प्रकाश आहे असं ज्ञान आहे. यदादित्यगतम तेजो जगत भासयते किलम यच्चंद्रमश्यच्चाग्न तत्तेजो विद्धी मामकम, असं भगवान परमात्म्याचं हे ज्ञान आहे. ते आपल्याला जर प्राप्त झालं तर किती जरी हे सगळं असलं तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आगवेची गा थोकडे, हे सगळं शुल्लक आहे ज्ञानासमोर. एकदा माणसाला ज्ञान झालं की हे सगळं आपोआप सगळं नष्ट होऊन जातं. कारण ज्ञान काय करतं? करताच मूळ नाहीसं करतं आणि मग हे सगळं नाहीसं होतं. आईशे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये, असं अद्भुत सामर्थ्य आहे, शुद्ध सामर्थ्य आहे. ज्ञानामध्ये सर्वांना शुद्ध करण्याचं सामर्थ्य आहे. जसं अग्नीमध्ये सामर्थ्य आहे. किती जरी मोठ्या गवताच्या गंजी असतील तरी सुद्धा एक ठिणगी अग्नीची पडली की तृण अग्नी मेळे समरस झाले. तसं जसं नामाने होतं तसं ज्ञानाने सुद्धा होतं. किती गंजलेलं जरी लोखंड असेल तरी सुद्धा, हजारो वर्षाचा असेल तरी सुद्धा, पार गंजलेलं असेल तरी सुद्धा फक्त परिस्पर्श व्हायला पाहिजे, सगळं सोनं होऊन जातं. तसं एखाद्या महापुरुषांचा संघ आपल्याला प्राप्त झाला, ज्ञानोबरायांचा संघ प्राप्त झाला, तुकोबरायांचा संघ ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्राप्त झाला. किती अनेक मनातले अनेक विचार असतात, अनेक पापं असतात, वासना असतात, पण वाचल्याबरोबर ते सगळे काय होऊन जातात? नष्ट होऊन जातात. अशा प्रकारे ज्ञानाचं सामर्थ्य आहे. असे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. भगवान म्हणतात इथे ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया. हे गुह्यात गुह्य असलेलं नाम ज्ञान मी तुला आता सांगितलेलं आहे. शेवटी अर्जुनाने सुद्धा त्या ठिकाणी कबुली दिली. हे ज्ञान कशाप्रमाणे आहे? ज्ञान जे आहे अगस्ती ऋषीप्रमाणे आहे. अगस्ती ऋषींच्याकडे किती मोठी ताकद होती. एवढा मोठा समुद्र पण त्यांनी काय केला? चुळीतच भरून टाकला. चूळ भरली आचमनात, एकी समुद्र चुळी भरले, ज्ञानोबाराय म्हणतात. तसं ज्ञानाचं सामर्थ्य भरून प्रपंचाचा घोटू, की जे देखतयाचे देखता द्रष्टू, आनंद साम्राज्या पाटू बांधीजे जीवा. प्रपंचाचा घोट घेतं हे ज्ञान. भरुणी प्रपंचाचा घोटू, की जे देखतयाचे देखता द्रष्टू, जो पाहणारा आहे त्या पाहणाऱ्याला हे ज्ञान काय करतं? ज्याला पाहिलंय, ज्याने पाहिलंय त्या पाहणाऱ्याला ते द्रष्टा करून टाकतं. पाहणारा शिल्लक राहत नाही, पाहणं शिल्लक राहत नाही. पाहता पाहणे दुरी आणि केवळ ज्ञानच शिल्लक राहतं. भरोनी प्रपंचाचा घोटू, की जे देखतयाचे देखता द्रष्टू, आनंद साम्राज्य पाटू बांधीजे जीवा. आनंद साम्राज्याचा पट्टाभिषेक ज्ञान करतं. एकदा का माणसाला ज्ञान झालं की मग त्याच्या जीवनात दुःख नाही. अज्ञान गेलं की कायमची त्याच्या जीवनात आनंदाची दिवाळी प्राप्त होते.
एवढ्या लाठेपणाचा उपाव आतू नाहीच म्हणे देवो, हा सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी. कितव्या अध्यायामध्ये? 16व्या अध्यायात भगवंतांनी ज्ञानाचं वर्णन केलंय. एवढ्या लाटेपणाचा उपाय, एवढा श्रेष्ठ उपाय आतू नाहीच म्हणे देव, हा सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी. हा सम्यक ज्ञानाचा उपाय आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी दुसरा कुठलाही उपाय एवढा श्रेष्ठ नाही. अनेक पापी आपल्याला पाहायला मिळतील संतांच्या सहवासात आले. अहो, रेड्यासारखा मंद बुद्धीचा प्राणी, रेड्याची जी योनी आहे, शरीर आहे, ते पापाचंच फल आहे. तो रेडा का झाला? पाप असेल म्हणूनच आला. पण असा रेडा ज्ञानेश्वर महाराजांच्या सहवासामध्ये आला आणि ज्ञानोबारायांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. सामान्य माणसाला जे बोलता येत नाही असं ज्ञान प्राप्त झालं. रेड्यामुखी वेद बोलविला. आणि त्या रेड्याला अशी बुद्धी प्राप्त झाली की तो ज्ञानेश्वर महाराजांच्या, निवृत्तीनाथ महाराजांच्या बरोबरच आला. तो म्हटला, आता मी तुम्हाला सोडून कुठे जाऊ शकत नाही. त्या रेड्याचा सुद्धा देहभ्रम गेला आणि त्या रेड्याने सुद्धा काय घेतली? जिवंत समाधी घेतली. रेड्याने सुद्धा आपलं शरीर शांत केलं. भगवंताचं चिंतन करत ज्ञानोबरायांच्याकडे पाहत पाहत आळे नावाच्या गावामध्ये आजही आपण समाधीचं दर्शन घेतो. हे कशामुळं सगळं झालं? ज्ञानशक्तीचे पाडे. ज्ञानशक्ती अशी आहे, तरी ज्ञानशक्तीचे पाडे हे आगवेची का थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. असं सामर्थ्य या शुद्ध ज्ञानामध्ये आहे. किती जरी अशुद्ध जीव असला तरीसुद्धा त्याला शुद्ध करण्याचं सामर्थ्य ज्ञानामध्ये आहे. एकदा का त्याला ज्ञान झालं की तो सगळ्या पापातून, दोषातून मुक्त होऊन जातो. ज्ञानोबाराय याचं वर्णन आणखीन पुढे करतात. 174 ओळीमध्ये, देखे विश्वभ्रमा ऐसा, जो अमूर्ताचा कडवसा, तो जयाची या प्रकाशा पुरेची ना. किती ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानाचं महत्त्व किती आहे, महात्म्य किती आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, विश्वभ्रमा ऐसा, हो, जो अमूर्ताचा कडवसा. हा सगळा विश्व म्हणजे पसारा जो आहे हा काय आहे? भ्रम आहे. जरी भ्रम असला तरी तो काय आहे? कडवसा आहे. कशाचा कडवसा आहे? अमूर्ताचा. म्हणजे अमूर्त असलेल्या परमात्म्याचा, अमूर्त असलेल्या आत्मस्वरूपाचा, अमूर्त असलेल्या ज्ञानाचा हा काय आहे? कडवसा आहे. म्हणजे प्रतिबिंब आहे, पडछाया आहे, सावली आहे. कोणाची? परमात्म्याची. हे संपूर्ण विश्व म्हणजे एक प्रकारची परमात्म्याची छाया आहे, एक प्रकारचं परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. वास्तविक पाहता हे विश्व म्हणजे भ्रम आहे. भ्रम कशाला म्हणतात? आहे दोरी पण दिसतो साप, आहे शिंपलं पण दिसते चांदी, याला म्हणायचं भ्रम. तसं आपल्याला ज्ञानोबाराय म्हणतात, हे तुम्हाला सगळं विश्व दिसतंय, हे सगळं काय आहे? भ्रम आहे. आपल्या जसं दोरीच्या अज्ञानामुळे दोरीत सर्परूपाने प्रतीतीला येते. का साप तयार होतो आणि भासतो? खरा साप तयार होऊन भासतो का? नाही. दोरीच्या अज्ञानामुळे दोरीत सर्परूपाने भासते. तसं परमात्म्याच्या अज्ञानामुळे परमात्मा जगत रूपाने भासतो. जसं आपल्याला झोप लागते आणि झोप लागल्यानंतर आपण आपल्याला विसरतो. जागृतीमध्ये आपल्याला जागृती असते, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हे सगळं माहिती आहे जागृतीमध्ये. पण रात्री झोप लागली, झोप लागल्यानंतर तो स्वतःला विसरतो आणि स्वतःला विसरल्यानंतर स्वप्न तयार करतो, स्वप्नसृष्टी तयार करतो. स्वप्नामध्ये राजा असेल तर भिकारी होतो, भिकारी असेल तर राजा होतो आणि सगळं स्वप्न पाहतो. हा त्याला भ्रम होतो. जागा झाल्यानंतर मात्र तो म्हणतो, अरे मला भ्रमाने सगळं स्वप्न दिसलं होतं. तसं अविद्येच्या निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा. आपल्याला हा भ्रम कशामुळे झाला? अविद्येमुळे. अविद्येच्या निदास विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादिकालापासून. अज्ञानामुळे, आपल्या आत्मस्वरूपाचा अज्ञान असल्यामुळे आपल्याला विश्वाचा काय झाला? भ्रम झाला. मी आहे, तू आहे, हे जगत आहे, हे सगळं दिसतंय त्याला. ह्याला भ्रम का म्हटलं?
भ्रम जो असतो तो ज्ञानाने निवृत्त होत असतो. परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालं की त्याला विश्वाची प्रतीती येत नाही, आली तरी ती सत्यत्वाने येत नाही, म्हणून त्याला भ्रम म्हटलं. भ्रम कशाला म्हणतात? जे अगोदर नसतं, शेवटी नसतं आणि मध्येच दिसतं त्याला म्हणतात भ्रम. उदाहरणार्थ स्वप्न जागृतीत नसतं, गाढ झोपेत नसतं आणि मध्ये दिसतं. ब्रह्मगिरीवनी न निघे माझी समुद्रा माझी न रिगे, माझी दिसे वाहुगे मृगांबू जैसे. जसं मृगजळ आहे तसा हा विश्वाचा काय झाला? भ्रम आहे. म्हणून श्रीगुरु भेटले, श्रीगुरूंनी ज्ञान प्राप्त दिल्यानंतर मग श्रीगुरूंना उपमा 16व्या अध्यायात दिली. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू, आदवय आबजिनी विकासू वंदू आता. हा म्हणून ज्ञानोबराय सांगतात हे विश्व त्या ठिकाणी काय आहे? विश्वभ्रमा ऐसा अमूर्ताचा कडवसा. विश्व जे आहे ते अमूर्ताचा कडवसा आहे, म्हणजे प्रतिबिंब आहे. आपल्या घरामध्ये कधी कधी कडवसा पडतो. एखादं जर छिद्र असेल आणि सूर्याचा प्रकाश त्या छिद्रातून घरात येत असेल, भिंतीवर जे पडतं त्याला काय म्हणतात? कडवसा म्हणतात. किंवा लहान लहान मुलं हातामध्ये आरसा घेतात, बाहेर आरशावर ते सूर्याचं बिंब घेतात आणि आपल्या घरात लावतात, तर घरामध्ये जो पडतो त्याला काय म्हणतात? कडवसा म्हणतात. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वास्तविक पाहता हा जग रूपी भ्रम जो आहे, आपल्याला हे सगळं जग दिसतंय, हा काय आहे? कडवसा आहे, प्रतिबिंब आहे. मूळ बिंब कोणता आहे? परमात्मा आहे. परमात्म्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, आणि त्यामुळं आपल्याला हे सगळं जगत असं दिसतंय. आहे परमात्माच, पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे आकार दिसतात, नावं दिसतात, रूपं दिसतात, रंग दिसतात. हे सगळं कशामुळे आहे? आपल्या बुद्धीमध्ये जसे संस्कार असतील त्याप्रमाणे जगत प्रत्येकाला दिसतं. जसे संस्कार असतील तसं त्याला स्वप्न पडतं. हा आहे अमूर्ताचा कडवसा. वास्तविक पाहता परमात्माच आहे, परंतु परमात्मा हा विवर्त भावाला प्राप्त झाला. परमात्मा हा त्या ठिकाणी जगत रूपाला प्राप्त झाला अज्ञानामुळे. जसं दोरीच्या अज्ञानामुळे दोरीच सर्पभावाला प्राप्त झालेली आहे, तसं परमात्म्याच्या अज्ञानामुळे हे परमात्मा आपल्याला जगत रूपाने दिसतोय. एकदा का परमात्म्याचं ज्ञान झालं मग रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर. हे जगत मग त्यात जगत सत्य वाटत नाही, त्यातला परमात्मा सत्य वाटायला लागतो. पण ज्ञानोबराय म्हणतात असं जरी असलं तरी तो जयाचिया प्रकाशा पुरेची ना. हे ज्ञानरूपी प्रकाश एकदा पडला की पडल्यानंतर हा विश्वभ्रम जेवढा मोठा कडवसा जरी असला अमूर्ताचा, विश्वभ्रमा एवढा कडवसा जरी असला तरी तो ज्ञानरूपी प्रकाश आला का राहत नाही. कडवसा दिसत नाही. कडवसा काय होऊन जातो? नष्ट होऊन जातो. जसं आपण मगाशी पाहिलं, तो लहानसा कडवसा आला, पण दरवाजा उघडला आणि मोठा प्रकाश आल्यानंतर तो कडवशाचा प्रकाश दिसतो का? दिसत नाही, लोपून जातो. असतो पण तो आपण काय म्हणतो, अरे हा कडवसा काय बघता, आता प्रकाश आला. त्या प्रकाशात दरवाजा उघडला, खिडक्या उघडल्या, मूळ प्रकाश आला, मग हा लोपून जातो, असला तरी दिसत नाही. तसं हा विश्वभ्रमाचा कडवसा होता. पण परमात्म्याचं हे ज्ञान असं आहे की त्या ज्ञानापुढे हा विश्वभ्रम टिकत नाही, हा कडवसा नष्ट होतो आणि केवळ परमात्म्याची प्रतीती येते. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. म्हणजे ज्ञान प्राप्त झालं की सर्वत्र परमात्म्याची प्राप्ती येते, दिसायला लागते, परमात्माच प्रतीतीला येतो. म्हणून पुरेची ना ज्ञानोबरायांनी वर्णन केले. हा सगळं जगत आपल्याला दिसतं, कशाकरता दिसतं? आपुलिया अज्ञानासाठी नव्हता थावला कीर्ती, तरी आता आत्मज्ञानाचे लोटी खांडेन गा. आपल्या अज्ञानामुळे हा नसलेला दिसायला लागलाय विश्वभ्रमायचा कडवसा. आता काय? आत्मज्ञानाचे लोटी खांडेन गा. आत्मज्ञान असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, अशा प्रकारे स्थिती होते. म्हणून ते जीवनाचा झाला ओलावा अंतरी विश्व विश्वंभरी मावळिले. अशा प्रकारे या ज्ञानाचं फार मोठं सामर्थ्य सांगितलं.
आणखी ज्ञानोबाराय म्हणतात, तया कायसे हे मनोमळ, हे बोलताची अति किडाळ, नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी. एवढा मोठा विश्वब्रह्मा, एवढा कडवसा, ज्याचा प्रकाश प्राप्त झाल्यानंतर, परमात्म्याचा प्रकाश प्राप्त झाल्यानंतर, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर राहतो का शिल्लक? अहो, थोडासा दिवा आणला तर सगळा घरातला प्रकाश जातो. तसं आज थोडंसं ज्ञान आलं, अहम ब्रह्मास्मी ज्ञान आलं की आदौ ब्रह्म अहम अस्मित्यानुभव उदिते सर्वम खलविदम ब्रह्म पश्चात. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, सगळीकडे प्रकाशच प्रकाश पडतो. ज्ञान भगवंताचं झालं, मी ज्ञानस्वरूप आहे कळालं की सगळं जगतच ज्ञानस्वरूप आहे हे ज्ञान होतं, विश्वभ्रम राहत नाही. मग ज्ञानोबाराय म्हणतात, एवढा विश्वभ्रम गेला, मग ते तर कायसे मनोमळ, मग मनातले मळ राहतील का? सगळा विश्व एवढा मोठा पसारा जर ज्ञानाने जातो, तर मनामध्ये असलेले हे जे पाप वगैरे मळ आहेत हे कसे काय राहतील? ते तर कायसे हे मनोमळ, हे बोलताची अति किडा. आम्हाला ज्ञान झालं आणि आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी हे दोष राहिले असं म्हणणं हे काय आहे? किडाळ आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ते योग्य नाही. नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी, याच्यासारखं सामर्थ्यवान, श्रेष्ठ, तेजस्वी जगात दुसरं काही नाही. ज्ञान एकदा का माणसाला झालं की काही शिल्लक राहत नाही. सर्व त्या ठिकाणी जसा प्रकाश आल्याबरोबर अंधार शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे ज्ञान आल्यानंतर हे सगळं शिल्लक राहत नाही. कारण ज्ञान काय करतं? मूळ कर्ता जो आहे तो कर्ताच नष्ट होतो. हे जरी असलं तरी हे माझं नाही, मी नाही, असा त्याचा काय होऊन जातो? निश्चय होऊन जातो, असंग तो होऊन जातो. अकर्तृत्व अभोक्तृत्व भाव निर्माण होतो. देहाशी असलेलं त्यादात्म त्या ठिकाणी संपतं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदू पाप पुण्य अंगा. आता पापापासूनही वेगळा, पुण्यापासूनही वेगळा, क्षरा अक्षरा वेगळा, तुका होऊनी निराळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. आता फक्त परमात्म्याचं चिंतन करतोय पण वेगळा होऊन, आता मी याच्यामध्ये साक्षीत्वेया झालो गुणाचा देखना. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता साक्षी झालो. हे सगळे गुण येतात. गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते, त्याच्यात तो चिकटत नाही. हे ज्ञानाचं सामर्थ्य आहे. हे ज्ञान जे आहे कशा प्रकारे त्या ठिकाणी सगळं कल्मश दूर करतं, कर्म दूर करतं, त्याच्याकरता ज्ञानोबा भगवान परमात्मा पुढच्या श्लोकामध्ये उदाहरण सांगताय. हे उदाहरण दिलं म्हणजे माणसाच्या लवकर लक्षात येतं. आणि अर्जुनाने कदाचित प्रश्न अर्जुन विचारेल, ठीक आहे पाप गेलं पण कर्म शिल्लक राहिली तर मग आम्हाला परत दुःख भोगावं लागेल ना. तेव्हा भगवान म्हणतात घाबरू नको, ज्ञान असं आहे की ते पापही घालवतं, कर्मही घालवतं, कर्मफलही घालवतं, अज्ञानही घालवतं, सर्वच घालवतं. हे सर्वश्रेष्ठ ज्ञान साधन आहे. पण कसं घालवतं याच्याकरता दृष्टांत सांगितला 37वा श्लोक. यथैधांसी समिद्धोग्नीर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. भगवंतांनी किती सुंदर दृष्टांत दिला. भगवान म्हणतात, हे अर्जुन, तू अर्जुन आहेस, रुजुत्वात अर्जुन, सरळ आहेस, निष्पाप आहेस, म्हणून मी तुला हे त्या ठिकाणी सांगतोय. यथा समिद्ध अग्नी, ज्याप्रमाणे चांगला पेटलेला प्रज्वलित झालेला अग्नी, एधांसी भस्मसात कुरुते. हो, चांगला पेटलेला अग्नी जर असेल तर तो काष्टे लाकडं सगळी भस्मसात करून टाकतो. तथा त्याप्रमाणे ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते. त्याप्रमाणे हा ज्ञानसुद्धा अग्नी आहे, तो सुद्धा सगळी कर्म काय करून टाकतो? भस्मसात करून टाकतो. उदाहरण कशाचं दिलंय? आपल्याला पटेल असं उदाहरण दिलंय, लाकडाचं ना अग्नीचं. फक्त अग्नी चांगला पेटलेला पाहिजे बरं का, धुमसणारा अग्नी नको, पेटलेला पाहिजे. तसं ज्ञान हे प्रज्वलित पाहिजे, दृढ अपरोक्ष ज्ञान पाहिजे, चांगलं निसंशय झालेलं ज्ञान, संशय विपर्यय रहित झालेलं ज्ञान पाहिजे. त्या ज्ञानामध्ये कुठला संशय नको, विपर्यय नको, असं दृढ अपरोक्ष ज्ञान जर झालेलं असेल
तर ज्याप्रमाणे अग्नी जे आहे, आपण मागे चिंतन करून का खैर चंदन कास्ते हे विवंचना तवची घटे, जव येऊनी न घापती अग्नी माझी. हा खैराचं लाकूड आहे, हे चंदनाचं लाकूड आहे, हे गोल लाकूड आहे, हे त्रिकोणी लाकूड आहे, हे सुगंधी लाकूड आहे. ही सगळी विवंचना कुठपर्यंत आहे, जोपर्यंत अग्नी मिळत नाही तोपर्यंत. तसं संसारामध्ये हा चांगला आहे, वाईट आहे, गोरा आहे, काळा आहे, विद्वान आहे, अमुक आहे, तमुक आहे, ही विवंचना कुठपर्यंत, जोपर्यंत माणसाला ज्ञान होत नाही तोपर्यंत. ज्ञान एकदा का झालं की मात्र हे विश्व अलंकाराचे विसोरे आहे ती अनानी आकारे, परी घडले एकची भांगारे परब्रह्मे. तो त्या ठिकाणी व्यवहारात राहील, चांगल्याला चांगलं म्हणेल, वाईटाला वाईट म्हणेल, व्यवहारसुद्धा तसा करील, पण प्रतीती मात्र त्याची काय असते, ह्याच्यामध्ये हे सगळं व्यवहार आहे खरं सोनंच आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. अशा प्रकारे त्याला स्थिती प्राप्त झालेली असते. म्हणून भगवंतांनी या ठिकाणी उदाहरण दिलं ते लाकडाचं दिलं. ज्याप्रमाणे प्रज्वलित झालेला अग्नी जो असतो त्या लाकडाला काय करतो, भस्मसात करतो, म्हणजे काही शिल्लक ठेवत नाही, भस्म शिल्लक ठेवतो, म्हणजे राख शिल्लक होते, राख. त्याप्रमाणे म्हणजे निशेष त्याचा नायनाट होतो लाकडाचा, ते लाकूड कुठल्याही कामाचं राहत नाही. तसं भगवान परमात्मा म्हणतात ज्ञानाग्नी सर्व कर्माने, असा ज्ञानरूपी आहे अग्नी. आता ज्ञानाला अग्नीची उपमा का दिली, अग्नीमध्ये जे जे काही गुणधर्म आहेत ते सगळे ज्ञानामध्ये आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त आहेत आणखी. अग्नी जसा पवित्र आहे तसं ज्ञान काय आहे, पवित्र आहे. अग्नी जसा सगळ्यांना आपलं स्वरूप करून टाकतो तसं ज्ञानसुद्धा सर्वांना जो ज्याला ज्याला अग्नी लागला त्याला स्वरूप करून टाकतो. तसं ज्ञानसुद्धा ज्याला प्राप्त झालं तो तत्स्वरूप होऊन जातो, त्याच्याहून वेगळा राहत नाही. इकडे तरी शिल्लक राहतं, काय भस्म शिल्लक राहतं, पण तिकडे शिल्लक काहीच राहत नाही. काहीच राहत नाही म्हणजे केवळ ज्ञानच शिल्लक राहतं. म्हणून यथैव धांसी समित धोग्नी, फक्त तो अग्नी चांगला पेटलेला पाहिजे. ज्ञानाग्नी सर्व कर्माने, आता इथं सर्व कर्म म्हटलेलं आहे. कर्माचे काही प्रकार आहेत, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म, संचित कर्म. आता प्रारब्ध कशाला म्हणतात, क्रियमान कशाला म्हणतात, संचित कशाला म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. संचित कशाला म्हणतात, आतापर्यंत आपण जेवढी कर्म केली या जन्मात पूर्वजन्मात आतापर्यंत झालेली कर्म आहेत ती सगळी संचितात जमा होतात. प्रारब्ध कशाला म्हणतात, त्या संचितातलं जे कर्म आता फल देण्याकरता आपल्याला शरीराच्या रूपाने मिळालेलं आहे याला म्हणायचं प्रारब्ध. आणि क्रियमान कशाला म्हणतात, आता जे आपण करतोय त्याला म्हणायचं क्रियमान. आमचे गुरुजी गोष्ट सांगत असताना शेतकऱ्याची गोष्ट सांगायची. शेतकरी काय करतो, शेतीमध्ये धान्य पेरतो, धान्य पेरल्यानंतर पीक उगवतं, पीक आलं, उदाहरणार्थ एक पोतं पेरलं, किती उगवतं, एक पोतं ज्वारी पेरली, एक पोतंच उगवते का, अहो एक पोतं ज्वारीचं पेरलं तर किती येतात, शेतकरी असेल कोणी तर सांगा, चांगली शेती असेल तर, 1 एकर शेती असेल तर, अहो एक पोतं पेरलं तर 50-100 येतात, आहे की नाही. मग आता ती 100च्या 100 तो काय करतो, साठवून ठेवतो. ती मोठी कनिंग असायची पूर्वीच्या काळामध्ये, त्या कनिंगेमध्ये साठवायचं. त्याने साठवलेलं जे आहे ते संचित आहे आणि त्याच्यातलं काही खायला काढतो. आपल्याला खायला काय काढतो ना ते प्रारब्ध आहे. आणि काही पुन्हा पुढच्या वर्षीच्या पेरायला ठेवतो, पेरतो परत, ते क्रियमान आहे. पण काय झालं, पाऊस सारखाच सुरू झाला आणि सोलापूर सारखा पूर आला. आणि पूर आल्यामुळं काय झालं, मग जेवढ्या कणगी होत्या त्या सगळ्या वाहून गेल्या. शेतात जे पेरलं होतं ते शेतही वाहून गेलं. आता घरात सगळं पाणीच झालं, कणगी गेल्या वाहून, शेती गेली वाहून. आता हा गेला पहिल्या मजल्यावर, वरच्या मजल्यावर, आणि जेवढ्या खायला ठेवलं होतं ते वर बसून खायला लागला. आता फक्त खायला शिल्लक ठेवलंय तेवढंच त्या ठिकाणी शिल्लक आहे, बाकी सगळं गेलं.
तसं ज्ञानरूपी पुरुजीवनामध्ये आला, जेवढी संचित कर्म असतात, जेवढं साठवलेलं असेल ते सगळं नष्ट होऊन जातं. पुन्हा क्रियमान जे आहे ते नष्ट होतं, कारण आता कर्तृत्वाचा अहंकार नाही, फलाची आसक्ती नाही. मग करतो तो, पण ते त्याला चिकटत नाही. मग आता शिल्लक कोणतं राहिलं? प्रारब्ध ते जाण उर्वरित उरले ते. ज्ञानाने प्रारब्ध कर्म नष्ट होत नाही. का नष्ट होत नाही? संचित नष्ट होतं, ज्ञानाने क्रियमान नष्ट होतं, पण प्रारब्ध होत नाही. का प्रारब्ध होत नाही? कारण आता प्रारब्ध सुरू झालेलं आहे. तसं पाहायला गेलं तर ज्ञानाच्या दृष्टीने कुठलंच नाही, कर्मच नाही, प्रारब्धही गेलं. कारण तो स्वतःला शरीर मानतच नाही ना. म्हणून म्हटलंय प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पायी भरोनी अंतर्बाई. पण लौकिक दृष्टीने तो खाताना दिसतो, सुखी दिसतो, दुःखी दिसतो. याच्या अर्थी समजा आपण काय संगती लावतो? प्रारब्ध आहे. ते ज्ञानी आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अपघात झाला, आजार आला, आपण काय म्हणतो? प्रारब्ध आहे. त्याच्या दृष्टीने नाही, तो म्हणतो कसला आलंय प्रारब्धन? काय मी देहच नाही, जिवंत असतानाच आलंय रोग येऊ द्या, आलाय अपघात होऊ द्या, काही होत असलं तरी आम्ही तो केवळ वस्तूच आहो. होई सांगा. देह त्या ठिकाणी काही जरी झालं तरी प्रतितीचे पोटीचे पाणी न आले. आम्ही तो केवळ वस्तूच आहोत, आम्ही वस्तूच आहोत असा त्याचा निश्चय झालेला असतो. सैंघ आम्हीच दाटलो, पूर्ण हंते वेठलो, सैंघ आम्हीच दाटलो. आता त्या ठिकाणी काही नाही. म्हणून तुका म्हणे आता नाही अहंकार. देहाच्या विषयी अहंकार नसल्यामुळे या ठिकाणी सांगतात तया कायसे हे मनोमळ नाही. पुढचं चाललंय नाही का? येथे ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. सर्वच कर्म त्या ठिकाणी काय होतात? त्याची भस्मसात होऊन जातात. ते आता त्याला कर्म पुन्हा फल द्यायला येत नाहीत. ज्ञानोबरायांनी त्याच्यावर चिंतन केले बघा. 176 सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधळी, ते प्रळयीची वावटळी काय आभ्रपुरे. सांगा ज्ञानाचं किती सामर्थ्य आहे. ज्ञानोबरायांनी उदाहरण दिलं, भगवंताने उदाहरण घेतलंय लाकडाचं आणि अग्नीचं. ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत म्हणजे आता त्याच्यापेक्षा चढते दृष्टांत असतात. ज्ञानोबराय म्हणतात ते प्रलय काळ आठवा. आणि त्या प्रलय काळ जेव्हा होतो, प्रलय काळ कधी होतो? जेव्हा सगळ्या जीवाचं समष्टी प्रारब्ध संपतं. समष्टी प्रारब्धाशिवाय प्रलय काळ येत नाही बरं का. छोटा प्रलय असू द्या किंवा मोठा प्रलय असू द्या, तिथं प्रारब्ध काम करत असतं आणि ते सगळ्यांचं काम करत असतं. जेव्हा आपल्या सगळ्यांचं प्रारब्ध संपतं, मग आता सगळं जगत संपवायचं असतं, त्यावेळेस काय असतो? सगळा प्रलय काळ करायचा असतो. प्रलय काळ म्हणजे जिकडे तिकडे सगळं संपून जातं, नवीन सृष्टी तयार होत असते. मग त्यावेळेस काय होतं? असं वर्णन केलं आहे की त्या प्रलय काळाच्या वेळेस असा भयंकर वारा सुटतो. किती वारा सुटतो? फार मोठा वारा सुटतो. आणि ऊन सुटतं, ऊन फार तापतं, ऊन तापतं, त्यामुळं सगळे जीव जवळजवळ नष्टच होऊन जातात. भयंकर असा वारा सुटतो. त्या वाऱ्यामध्ये आणि त्या उन्हामुळे, त्या अग्नीमुळे त्या ठिकाणी वडवानळ नावाचा अग्नी आहे तो भडकतो. आणि तो वडवानळ नावाचा अग्नी जे आहे ना, हे सगळं त्रिभुवन जाळून टाकतो. आणि मग सगळीकडे पाऊस पडतो आणि पाणीच पाणी होतं, सगळं जलमय होऊन राहतं. त्या जलात एकदा भगवान परमात्माच राहतो, बाकी सगळं जातं. प्रलय काळ. ज्ञानोबाने म्हणतात सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधळी, ते प्रलयीची वावटळी काय आभ्रपुरे. प्रलय काळाची वावटळ सुटली. वावटळ माहिती आहे ना? अशी अशी फिरत फिरत येते. पावसाच्या अगोदर वावदान येतं, वावटळ. पण हे कधीचं आत्ताचं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रलय काळाची वावटळी आहे. मग ती आल्यानंतर काय करते? प्रलय काळाची वावटळी, भुवनत्रयाची काजळी, गगना माझी उधळी. हे सगळं भुवनत्रय आहे ना. भुवनत्रय म्हणजे मृत्यूलोक, वरचे लोक, खालचे लोक, हे 3 लोक आहेत. पाताळ लोक असतील, मृत्यूलोक असेल आणि वरचे ऊर्ध्व लोक, स्वर्गलोक असतील. ती वारा सुटला, तो वावटळ सुटली आणि अग्नी सुटला,
प्रज्वलित झाला वडवानळ अग्नी प्रलय काळाच्यात, तर त्या ठिकाणी काय करते, त्रिभुवनाची भुवनत्रयाची काजळी आणि गगना माझी उधळी याला सगळ्याला जाळून टाकते आणि काजळी शिल्लक राहते, भस्म शिल्लक राहतं ह्याचं. ते कुठं उचलते, ते आकाशात उचलते. आकाशात सगळा दूरच दूर दिसतो. आकाशात सगळी काजळीच काजळी दिसते. आकाशात सगळे राखच राख दिसते. कशाची राख आहे? सगळ्या भुवनत्रयाला जाळलं कोणी? प्रलय काळाच्या वावटळीने. आणि एक जण म्हणायला लागला, अहो एवढं भुवनत्रय जळलं पण ढग शिल्लक राहिले ना. ढग शिल्लक राहतील का? ज्ञानोबा म्हणतात, जर एवढं सगळं भुवनत्रय ती जाळते तर ढग शिल्लक राहतील का? तसं विश्वभ्रम नष्ट होतो, मग मनातले मनोमळ शिल्लक राहतील का? ज्ञानामुळे राहणार नाही. ज्ञानाचं हे सामर्थ्य आहे की पवनाचेनी कोपे पाणीची जो पळीपे, तो प्रळया नळू दडपे तृणे काष्टे काही. ज्ञानोबा प्रश्न विचारतात, सांगा की पवनाचेनी कोपे पाणीची जो पळीपे, तो प्रळया नळू दडपे तृणे काष्टे काही. त्यावेळेस प्रलय काळाच्या वेळेस तो अग्नी जो होतो त्याला प्रळयानळू म्हणतात. प्रलय काळातला अग्नी त्याला वडवानळ अग्निसुद्धा म्हणतात. आणि तो अग्नी कुठं निर्माण होतो? तो म्हणतात समुद्रात निर्माण होतो. समुद्रात असलेला तो अग्नी जो आहे, तो अग्नी असा आहे, ज्ञानोबा म्हणतात की पवनाचेनी कोपे, वारा कोपिष्ट होतो त्यावेळेस, आणि तो वारा कोपला, क्रोधित झाला, खूप वारा सुटला. वारा सुटला की त्या समुद्राचं पाणी असं उसळ्या मारायला लागतं आणि खाली असतो अग्नी. मग तो अग्नी भडकतो. पाण्याची जो पळीपे, मग त्याच्यावर पाणी पडतं. मग पाणी टाकल्यानंतर तो अग्नी जो आहे तो जास्त भडकतो. कुठला? प्रलय अग्नी. बरं का, आपला अग्नी पाणी टाकलं विजतो, पण प्रलय काळातला जो अग्नी असतो तो पाण्यानेच वाढतो. मग पाण्यामुळे आणखीन वाढला. एक जण म्हणायला लागला, आता तो प्रलय काळातला अग्नी पाण्याने वाढला, आपण एक काम करू, गवताने दडपून टाकू. ज्ञानोबा म्हणतात, तो प्रलयानळू दडपे तृणे काष्टे काही. अहो लाकडाने आणि गवताने तो विजेल का? विजणार नाही. तसं हे ज्ञानरूपी अग्नी एकदा का प्रज्वलित झाला की मग कुठलंही पाप आलं, कुठलंही कर्म आलं, ते पाप, ते कर्म त्या ज्ञानरूपी अग्नीला दडपू शकत नाही. ज्ञान असं आहे की त्या ज्ञान सगळ्यांचा नायनाट करून केवळ रूपाने शिल्लक राहिल्याशिवाय त्यालाही ज्ञानरूप करून टाकतं. मी पापी आहे असा त्या ठिकाणी हे सुद्धा अज्ञान आहे का? ज्ञानच आहे. ज्ञान आहे. मी पापी आहे हे सुद्धा काय आहे? ज्ञान आहे. पण अज्ञानी त्याला अज्ञान समजतो. मी पापी नाही, मी पापाला जाणणार आहे. मी दुःखी नाही, मी दुःखाला जाणणार नाही. मी कर्म करता नाही, मी कर्माला जाणणार आहे. असं ज्ञान एकदा का त्याला प्राप्त झालं की हे अज्ञान त्याला दडपू शकत नाही. अज्ञान अंधारासारखं आहे, अज्ञान हे सूर्यासारखं आहे. अशा प्रकारे हे ज्ञान आहे. भगवान म्हणतात, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. अशा प्रकारे ज्ञानापेक्षा सारखं दुसरं कोणतंच पवित्र नाही. आणि असं ज्ञान जो योग संसिद्ध आहे, योगी पुरुष आहे, साधक आहे, प्रयत्न करणार आहे, त्याला काही काळानंतर असं ज्ञान प्राप्त होतं. हे भगवान सांगतात. याच्यावर थोडं चिंतन करायचं आहे. उद्याच्या प्रवचनात करू. उद्या 4 वाजता होईल. पुंडलिक वरदा